बाप्पा एवढ्या रात्री कहाले आलीस वा? कारण तुला माझी आठवण येत नाही? येते ना. तू या डोळ्याला दिसलीस ना लई बेस वाटते. आणि काय आणि सांग ना काय. आता जाऊ दे ना झुमरे. आपण आता असं करू. कसं? आपण आता लग्नच करू. तुला समजा मला कसं वाटते ते काही सांगायची गरज नाही. चल हा ए झुमरी थांब. स्वप्नात सुद्धा दिसते का रे ती? काय कुठं काय? मी काय म्हणालो? काहीच नाही म्हणालो. कोण आहे रे झुमरी? मी झुमरी म्हणालो? खरंच म्हणालो? मग मी काय खोटं बोलत आहे का? अरे असं दिवसा ढेवड्या सुद्धा स्वप्न पाहतस का रे? एवढंच आपल्या नशिबात आहे वहिनी साहेब. अरे नशिबाला दोष कशाला देतो? मला सांगशील तर मी मदत करेन तुला. तुम्ही आणि मला मदत? वहिनी साहेब धन्य तुम्ही आणि धन्य आमचे कबीर मालक. आपल्या विठोबाला पण प्रेम झालंय म्हणे आणि तेही दिवसा ढवळ्या स्वप्नात येते म्हणे. जाऊ द्या ना वहिनी साहेब. अरे लाजतोस कशाला? मला सांग कोण आहे ती? सांगू म्हणता? खरंच सांगू? नको सांग. ते नाही का जी खरं मामाची पोरगी. सख्खा मामाची पोरगी? अरे ती तर एका पायाला लंगडी आहे ना. ते नाही जी. ते तर मोठी वाली हो आणि लहान वाली हो. हा ती लहान वाली. आणि तिच्यासाठी तो एवढा काळा पांढरा होता. काळा पांढराच नाही मला जेव्हा तिची आठवण येते ना मला तेव्हा निळा हिरवा पांढरा आकाशी गुलाबी असा समदा इंद्रधनुष्य अंगात भरतय बघा. असा जीव लागते म्हणून मग लग्न करून टाक ना. एवढं सोपं आहे का वहिनी साहेब? लई कठीण आहे ते. तिचा बाप तो सखा मामा लई बेवडा मामा आहे. बे फकण्या तुझे माही पडू देत नाही. कोणता नाही कोण तुले नाही दे. वहिनी साहेब मी खरंच फुकटे आहे का? मी गरीब आहे ना म्हणून म्हणत असो नाही का? अरे कोण आणि कोण गरीब? कागदाची नोट मोजणाऱ्यांपेक्षा तुझ्यासारख्या मनाची माणसं खूप मोठी असतात रे विठोबा. वहिनी साहेब तुमच्याकडे घरामध्ये नावापुरतीच नाही तर घरी कुठेच लक्ष्मी आल्याचं भासू बघा. मला पण वाटतं आज आपल्या घरच्या 4 भिंतींना मान आला आणि घराला घर पण आलं तेही फक्त तुझ्यामुळेच वहिनी. वेडे आहात तुम्ही. अहो बायकोवर एवढं प्रेम करू नये. नाही तर नजर लागायची कुणाची. वहिनी साहेब हे तर चालायचंच. समजा नवं आहे नवा. बरं चाय ठेवू का?
बघू दे ना, भिंतो की काय मी कोणाच्या बापाला. लग्न केलंय मी तुझ्याशी आणि आज मी स्वतंत्र झालो. आणि हे काय हे असं? अहो स्वातंत्र्य मिळाले म्हणून स्वैराचार नको. स्वैराचाराने आयुष्य बिघडतं.